मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा 9. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. चेर, पांड्य आणि चोळ राजघराणे. दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. चेर, पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत. या राजसत्ता इसवी सन सनापूर्वी 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे. तमिळ भाषेतील संगम साहित्यात या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्यांचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर या राज्यात होते. मुझिरिस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तमिळनाडूमध्ये होता. तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. प्राचीन चोळांचे राज्य तमिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. सातवाहन राजघराणे. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली. त्यापैकी एक सातवाहन घराणे होते. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमांचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमध्ये कोरीव लेखामध्ये केलेले आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला. गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी. घोडे हे राजाचे वाहन. ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्र म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे. काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत. वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. त्यातील 2 शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन म्हणजेच नागपूरजवळ येथे होती. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजेच सध्याचे वाशिम येथे होती.
विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे. हरिशेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले होते. अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिशेनाच्या कारकिर्दीत झाले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. चालुक्य राजघराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजाच्या कारकिर्दीत बांधली गेली. पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तमिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले. त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथे प्रसिद्ध रथमंदिरे खोदवली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला. देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआन श्वांग याने कांचीला भेट दिली होती. त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाईल असे त्याचे म्हणणे होते. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. आतापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. पुढील पाठात प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊ. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 10वा. प्राचीन भारत सांस्कृतिक. भाषा आणि साहित्य. प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे. संगम साहित्य. संगम साहित्य म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील सिलप्पधिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. धार्मिक साहित्य. यामध्ये आगमग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. जैन आगमग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिलेले आहेत. वर्धमान महावीरांचा उपदेश आगमग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण,
चरित्र, कथा इत्यादी वाङ्मय आहे. सिद्धसेन दिवाकराने समय सुत्त हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. विमल सुरींनी पौमचर्य हा प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे. हरिभद्र सुरींचा समराईच्च कहा व उद्योतन सुरींचा कुवलाय मला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे. सुत्त पिटक यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत. या वचनांना सुक्त असं म्हणतात. विनय पिटक येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खूंनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत. अभिधम्म पिटक यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अठ्ठकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. त्या गाथा पाली भाषेत आहेत. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा याने या ग्रंथात केलेली आहे. व्याकरण ग्रंथ पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. आर्ष आणि अभिजात महाकाव्ये रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम आहेत. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेले साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये विख्यात आहेत. नाटक गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकामध्ये भास या नाटककाराचे स्वप्नवासव दत्ता, कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यांसारखी नाटके सुप्रसिद्ध आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कथा साहित्य प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य यांच्या पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथाही विख्यात आहेत.
लोकजीवन. प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी असे म्हणत. सागरी आणि खुष्कीच्या मार्गांनी व्यापार चालत असे. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. लोकांच्या आहारात या धान्यांपासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळे यांचा समावेश असे. लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत. तसेच रेशमी आणि लोकरीची वस्त्रेही वापरत होती. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे, साडी या प्रकारचीच होती. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. विज्ञान वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणं, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र याची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक याने लिहिला. सुश्रुत या शल्य विशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपाय यांची माहिती आहे. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते. त्याचे नाव किताब इ सुसूद असे होते. वाग्भटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती आहे. गणित आणि खगोलशास्त्र. प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. एकम, दहम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिली आहेत. आर्यभट खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितलं. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराह मिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतमधील खगोलशास्त्रीय सिद्धांताचा विचारही केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणिततज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले. शिक्षणाची केंद्रे. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नाणावलेली केंद्रे होती. तेथे शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत असत. तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसवले गेले असे दिसते. गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर असलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले आहे. चिनी बौद्ध भिक्खू फाहियान
इसवी सन 400च्या सुमारास भारतात आला होता. त्याने त्यावेळी तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाईल. वाराणसी. वर्णा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत. या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्वज्ञानांचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती. वलभी. गुजरातमधील सौराष्ट्रात वलभी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाचे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युआन श्वांग आणि इत्सिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वलभीला भेट दिली होती. नालंदा विद्यापीठ. आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या. युआन श्वांग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागे. विक्रमशिला विद्यापीठ. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केली. तिथे 6 विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. कांची. पल्लव राजसत्तेच्या काळात आजच्या तमिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तिथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाई. स्थापत्य आणि कला. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य कलेचा विकासाचा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडागिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसते. गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्यात सुरुवात झाली. दिल्लीजवळ मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिले. पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतीशी आलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम याचा परिचय करून घेणार आहोत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 11. प्राचीन भारत आणि जग. भारत आणि पश्चिमेकडील देश. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हापासूनच भारताची बाह्य देशांशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली होती. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढीस लागला. त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले. त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला. पुढे सिकंदर ज्या मार्गांनी आला ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमध्ये व्यापारासाठी खुले झाले. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुषाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. त्याला गांधार कला असे म्हणतात. गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणातील गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते. या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहे. भारतातील सुरुवातीची नाणीही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर घडवलेली होती. इसवी सनाच्या 1-2 शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामधील व्यापार भरभराटीस आला होता. या व्यापारात दक्षिण भारतातील बंदराचाही मोठा वाटा होता.
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कासे या धातूच्या काही वस्तू सापडल्या. त्या रोमन बनावटीच्या आहेत. तमिळनाडूमधील अरिकामेडू येथील उत्खननातही रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडल्या आहेत. दोन्ही ठिकाणे भारत आणि रोम यांच्यामधील व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती. अशा अनेक व्यापारी केंद्रांचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो. या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्त्वाचे होते. भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात. तिथून तो युरोपातील देशांमध्ये पाठवला जाई. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले. गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. अरबी लोकांनी या संकल्पनेचा परिचय युरोपला करून दिला. भारत आणि आशिया खंडातील इतर देश. आशियातील अनेक देशांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा विशेष प्रभाव पडला होता. श्रीलंका. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते. त्या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. संघमित्राने स्वतःबरोबर बोधिवृक्षाची शाखा नेली होती. श्रीलंकेतील अनुराधपूर येथे असलेला बोधिवृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते. श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. तेथील सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप या नावाच्या राजाने लेणे खोदवले होते. त्या लेण्यातील भित्तिचित्रांची शैली अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्पर संबंधांची माहिती देतात. हे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. चीन आणि इतर देश. प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनानशुक असे नाव होते. चिनानशुकाला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनानशुक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे. त्या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणतात. भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेले नालासोपारा हे एक होते. भारतात आलेले फाहियान आणि युआन श्वांग हे बौद्ध भिक्खूही रेशीम मार्गानेच भारतात आले. इसवी सनाच्या 1ल्या शतकातील चिनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये आले. यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्येही पोहोचला. आग्नेय आशियातील देश. कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या 1ल्या शतकात झाली. चिनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली. चिनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने याची स्थापना केली अशी माहिती मिळते. हुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते. त्या काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे. तो संस्कृतमध्ये आहे. आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्ये उदयाला आली होती. या राज्यांमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला. आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत यातील कथांवर आधारलेली नृत्यनाट्य लोकप्रिय आहेत. आग्नेय आशियातील राज्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशात पोहोचला. नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिराचीही निर्मिती झाली. यावर्षी आपण इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतच्या भारताचा इतिहासाचा आढावा घेतला.
पुढील वर्षी आपण इसवी सनाच्या 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचा इतिहास शिकणार आहोत. इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.